मंजुरी मिळाली आणि 2016 म्हणजे 2002 साली झालेली गोष्ट. 2016ला ती जागा नगराध्यक्षांनी आमच्या खरेदी बक्षीसपत्राने घेतली आणि 2002-03 सालापासून आजपर्यंत त्यांना कुठलीही नोटीस अतिक्रमणाची आली नाही. तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं. आता ही माझ्या भागातली मोठी घटना आहे आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना झालं असतं तर तिथंच त्यांना भेटलो असतो. त्यांची वेळ मागितलेली होती. परवा त्यांना वेळ मिळाली नाही. काल त्यांनी वेळ दिली. त्यांनी वेळ दिलेली होती त्यात जरा उशीर झाला. मला कळलं आणखीन काही वेळाने. मी गेलो, चहा घेतला. ते तिथे नव्हते हॉलमध्ये. मग थोड्या वेळाने काही काळाने बऱ्याच वेळाने ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी विचारलं काय आहे. माझी जरा मिटिंग चालू आहे. मी त्यांना माझं गाऱ्हाणं सांगितलं. ते म्हणते मला माहित नाही, मी लक्ष देतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात त्याच्यावरती काय स्टेटस आहे हे पाहून सांगतो. मी त्यांना स्टेटस सांगितलं की ते अपात्र झालेत आणि आता कालच आम्ही वकिलांकडे गेलेलो. आता आमचं अपील दाखवलं. त्याआधी मी एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटायचा प्रयत्न केला होता, पण ते माझ्या माहितीने दिल्लीला गेलेले. ते किंवा त्यांचे बरोबर असणारे प्रभाकर त्या दोघांचे फोन बंद होते आणि त्यामुळं या सगळ्या याच्यात मग मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं. त्यांनाही सांगितलं. एक 5-10 मिनिटं आम्ही भेटलो आणि बाहेर. परंतु त्याच वेळेच्या जवळपास खासदार सुनील तटकरे सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटले असं दिसत आहे. तुम्ही ज्या वेळेला गेला त्यावेळेला खासदार मी हॉलमध्ये बसलेलो. ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडे जरा मिटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे नेमकं काय आहे. तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हणजे मला माहित नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे. मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय अपात्र ठरलेले आहेत. त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे. पण त्यावेळेला सुनील तटकरे खासदार तिथे आहे त्याबद्दलची तुम्हाला काही कल्पना होती का? मला कुणाची भेट झाली. ते हॉलमध्ये तिथे एकटाच होतो. बराच वेळ चहा घेतला मी आणि बऱ्याच वेळाने ते बाहेर आले. पण मग आता हा को इन्सिडेंट मानायचा का की तुम्ही त्याच वेळेला मला कसं कळणार ते कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो. त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टीव्हीवर अशा बातम्या चालू आहेत. मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळी बोल. पण मग याच्या आता पुन्हा विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले. तर त्यांनी बाहेर आलेलं मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय सांगा. त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्न सुद्धा होत नाही. अशी चर्चा आहे की तुमची आधी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक झाली. याच्या आधी पण बैठका झाल्या विलिनीकरणासंदर्भात आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा झाली अशी नाही. एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठेतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्न सुद्धा होतो. विलिनीकरण चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यात ते होणार नाही.
अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणावरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही. कारण